Okay. Hello friends, this is Chetan Dev working as an assistant professor in MIT College of Railway Engineering and Research, Barshi. We are deliver here lecture on the basis of particular integral from the linear differential equation, and here we are present for finding the PI of type number 4 e raised to ax into v. चौथा टाइप ह्याच्या आधीच्या 3 व्हिडिओमध्ये आपण पहिला टाइप बघितला e raised to ax चा, दुसरा टाइप बघितला sin x और cos x, ठीक आहे, आणि तिसरा टाइप बघितला आपण x raised to m. ठीक आहे. आता चौथा टाइप काय आहे माझा? चौथा टाइप आहे माझा e raised to ax into v. ठीक आहे, हा माझा चौथा टाइप. आता हा v म्हणजे काय? हे v मध्ये त्यांनी काय, v इज अ फंक्शन्स ऑफ x आहे. ठीक आहे, v म्हणजे काय माझं फक्त फंक्शन्स ऑफ x आहे. मग हे v काय काय असू शकतं बघा. समजा हा v जर समजा e raised to bx धरला, ठीक आहे, समजा v जर तुमचा e raised to bx असेल, जर इथं समजा e raised to bx आला तर बेस सेम असल्यामुळे काय होणार आहे, घातांकाची बेरीज होणार आहे, आणि घातांकाची बेरीज होऊन इथं काय तयार होईल, e टू द पॉवर a प्लस bx तयार होईल. पण आपल्याला e टू द पॉवर a प्लस bx असल्यानंतर माहिती आहे, जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर तो काय करतो, टाइप्स नंबर 1 ला बिलॉंग्स करतो. ठीक आहे. मग हा v काय काय असू शकतो, एक तर हा v तुमचा असेल sin x और cos x और x टू द पॉवर m, ह्या दोन टाइप मध्येच असणार आहे. मग असा जर तुमचा टाइप आला तर त्या टाइप मध्ये काय काय यायचं, आपल्याला बाकीचं तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर ऑलरेडी फाइंडच करावं लागणार आहे. ओके. मग पी आय इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी इंटू ही आर एच एस लिहिणार. त्याच्या पुढच्या स्टेपला काय करायचं, हा ए रेस टू एक्स ह्या बाजूला घेणार आपण एफ ऑफ डीच्या, आणि जिथं जिथं तुम्हाला डी दिसतंय, जिथं जिथं तुम्हाला डी दिसतंय तिथं डी प्लस ए पुट करणार, म्हणजे ए ची व्हॅल्यू तिथं पुट करणार. समजा हा मायनस ए आहे तर आपण इथे लिहिणार आहे डी मायनस ए, म्हणजे डीच्या ठिकाणी आयदर डी प्लस ए इफ ए इज पॉझिटिव्ह आणि इफ ए इज निगेटिव्ह देन वी आर पुटिंग डी मायनस ए. हा व्ही काय आहे तर मी तुम्हाला सांगितलंय साइन एक्स किंवा कॉस एक्स, आणि दुसरं काय असेल एक्स रेस टू एम. साइन एक्स कॉस एक्स असेल तर माहिती आहे आपल्याला त्याचा पी आय कसा फाइंड करतो, आणि एक्स टू द पॉवर एम असेल ते सुद्धा माहिती आहे आपल्याला कसा फाइंड करतो. आता ह्याच एक्झाम्पल मध्ये बघा, आता हा बघा, हा दोन्ही एक्झाम्पल जर कम्पेअर केलं म्हणजे हा व्ही काय झाला एक्स स्क्वेअर, म्हणजे कुठल्या टाइप मध्ये आला, हा टाइप नंबर 3 एक्स टू द पॉवर एम मध्ये. त्यामध्ये माहिती आहे आपल्याला फक्त तिथं आपल्याला दोनच फॉर्म्युलाचा वापर करायचा, एक 1 प्लस डी आणि 1 मायनस डी. ओके, विल सी हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. सोल्युशन auxiliary equation is what is the auxiliary equation? D square plus 4d plus 4 which is equal to 0. This is nothing but, it is very simple, d plus 2 bracket square which is equal to 0. This is nothing but d plus 2 is equal to 0 and d plus 2 is equal to 0. D is equal to minus 2 and d is equal to minus 2. Roots are repeated which are nothing but d is equal to minus 2 comma minus 2. Therefore cf is equal to c1 plus c2 x bracket complete e to the power minus 2x. Okay, this is our required cf. Now we have to find the value of pi. Pi is equal to 1 upon what is the value of f of d here, this is our f of d. ठीक आहे, हे जरी घेतलं तरी चालते किंवा हे जरी घेतलं तरी चालते. आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर मी ही टर्म घेतली, ठीक आहे, ह्या एक्झाम्पल मध्ये मी ही टर्म घेतली तर आपलं कॅल्क्युलेशन सोपं पडतं. दोन्ही बाजूने जरी गेलं तरी आपलं सेमच आन्सर येणार. ठीक आहे, बघूयात आपण, किंवा हे घेऊया. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय येणार माझं ऑक्झिलरी इक्वेशन, डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इंटू दिस आर एच एस. व्हॉट इज द आर एच एस? आवर आर एच एस ई टू द पॉवर मायनस 2x इंटू एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता हा ई टू 2x ह्या बाजूला घेणार ई टू द पॉवर मायनस 2x. ए काय तुमचा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, मग इथं काय पुट करणार मी, d minus 2 bracket square plus 4 into in this bracket d minus 2 plus 4 into this x square as it is. ज्या टाइमाला मी हा e raised to minus 2x इकडे घेतोय त्या आणि त्याच टाइमाला मला इथं d minus 2 पुट करावं लागणार आहे. ठीक आहे, समजा तुम्ही हा आधी घेतला आणि त्याच्या पुढच्या स्टेपला जर d minus 2 केलं तर इट इज लिटल बिट रॉंग. ज्यावेळेस तुम्ही e raised to minus 2x इकडे घेताय त्या आणि त्याच टाइमाला इथे त्याची व्हॅल्यू d minus 2 पुट करायची. ठीक आहे, which is equal to e to the power minus 2x as it is into 1 upon this bracket square d minus 2 bracket square d square minus 4d plus 4 plus multiply this bracket 2 by 4 4d minus 8 plus 4 into this x square. Now this minus 4d plus 4d cancel with each other, 4 plus 4 8, and this plus 8 and minus 8 cancel with each other. We are remains with only e to the power minus 2x into 1 upon this d square into x square.
दिस डी स्क्वेअर आणि हा डी स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे. डी स्क्वेअर म्हणजे किती वेळा इंटिग्रेशन झालं माझं 2 वेळा. डी क्यूब असला असतो तर 3 वेळा. ठीक आहे. विच इज इक्वल टू हा e टू द पॉवर मायनस 2x मी काय लिहिलं इथं 1/d म्हणजे एक डी व्हॅल्यूज झालं तसं एकदा मी इंटिग्रेशन घेणार एक्स स्क्वेअर एक इंटिग्रेशन फक्त ह्याच टर्मचं घ्यायचंय which is equal to e to the power minus 2x. This 1/d is also as it is. What is the integration of x square? X cube upon 3. हा 3 कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर which is equal to e to the power minus 2x upon 3 into 1/d into this x cube. Okay, which is equal to this e to the power minus 2x upon 3 as it is into this 1/d is nothing but integration of x cube. Apply this integration of x cube which is equal to integration of x cube is e to the power minus 2x divided by 3. What is the integration of x cube? X to the power 4 divided by 4. Therefore pi is equal to what is the value of pi? E to the power minus 2x into x to the power 4 divided by 3 into 4 is 12. This is my pi. Now the general solution of the given differential equation is given by y is equal to cf plus pi. Okay, what is the CF? C1 plus C2 x e to the power minus 2x plus value of pi x to the power 4 into e to the power minus 2x divided by 12. This is my general solution of differential equation. Okay, it's very simple type is there. हा जो काय आपण टाइप चौथा टाइप शिकतोय हा चौथा टाइप मध्ये फक्त एक सिंपल स्टेप आहे की हा फक्त e raised to x या बाजूला घ्यायचा. हा v जो काय तुमचा येणार आहे इट मे बी sin ax और cos ax आणि हा x रेस टू m असेल आणि ते sin ax किंवा cos ax किंवा x रेस टू m हा टाइप आपण ऑलरेडी बघितलेला आहे. म्हणजे जस्ट हा टाइप नंबर 4 जो आहे तो तुमच्या पहिल्या दोन मेथड ज्या काय आहेत sin ax आणि cos ax किंवा x रेस टू m चा त्याची फक्त रिव्हिजन आहे. ठीक आहे. वेगवेगळे सिम्प्लिफिकेशन सावकाश करत गेले की ह्याचं सोल्युशन आपल्याला लगेच भेटते. वी विल सॉल्व वन मोर एक्झाम्पल ऑन दिस टाइप. ओके, वी विल सी. Now this is our second example on the basis of this type. Now first of all find the solution is nothing but find the auxiliary equation is what is the auxiliary equation? D square plus 3d plus 2 which is equal to 0. Now for finding this auxiliary equation बघा आता काय होतं auxiliary equation. समजा हे माझं ऑक्झिलरी इक्वेशन हे जे आता मला दोन रूट फाइंड करावे लागतील कारण की ऑर्डर काय याची 2 मल्टिप्लिकेशन 2 ऍडिशन इज 3 2 + 1 3 नथिंग बट d is equal to -1 comma -2. These are my two roots. Okay, therefore cf is equal to roots are distinct, that's why cf is given by c1 e raised to -x plus c2 e raised to -2x. Okay, this is my cf. Now for finding the value what we have to do for this term pi is equal to what is the value of pi? Now this d square plus 3d plus 2 into this e raised to -x into this sin 2x. Now this type is belongs to ज्यावेळेस आपण हा e raised to -x इकडे घेईल तेव्हा हा इकडे sin 2x राहील म्हणजे टाइप नंबर 2 sin ax किंवा cos ax. बघूया आता हे एक्झाम्पल सॉल्व करणार. इकडे बघताना आता which is equal to e raised to -x हा साइड आला. ठीक आहे. आता जिथे जिथे मला d दिसते तिथे काय पुट करणार मी d -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 into d -1 plus 2 into sin 2x which is equal to this e raised to -x as it is into 1 upon this bracket square d square minus 2d plus 1 ह्या ब्रॅकेट ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर 3d minus 3 plus 2 into this sin 2x. Okay, this plus 1 plus 2 3 minus 3 0 minus 3 2 this one cancel with each other which is equal to e raised to -x into 1 upon this d square 3d minus 2d. What is the value? Only d plus d into this sin 2x which is equal to this e raised to -x as it is into आता बघा हे आपल्याला माहिती आहे जर तुमचा sin x किंवा cos ax असेल तर आपण काय करतो जिथे जिथे तुम्हाला d दिसतंय त्या ठिकाणी काय पुट जिथे जिथे d स्क्वेअर दिसतंय त्या ठिकाणी काय पुट करतो मायनस ऑफ a स्क्वेअर. a ची व्हॅल्यू किती आहे 2 a स्क्वेअर 4 म्हणजे d स्क्वेअर च्या ठिकाणी किती पुट करणार मी -4 1 upon -4 plus d into this sin
2x. ओके, हा माझा रिक्वायर्ड पी आय झाला का? नाही, अजून डिनॉमिनेटर मधनं माझा डी व्हॅनिश झालेला नाहीये. विच इज इक्वल टू e raised to minus x into this can be written as d minus 4 into this sin 2x. जेव्हा तुमचं sin 2x किंवा cos 2x असेल इथं, तेव्हाच आपल्याला d बद्दल काय सब्स्टिट्यूशन करायचं माहित नाही, पण एक नवीन प्रोसेस माहिती आहे आपल्याला रॅशनलायझेशनची. रॅशनलायझेशन करावं लागेल मला इथं. e raised to minus x into 1 upon this d minus 4 into this d plus 4 upon d plus 4 into this sin 2x. Again apply here the formula a plus b and a minus b. ज्यावेळेस मी रॅशनलायझेशन करतो ना, तेव्हा त्याचं जी साइन आहे त्याच्या अपोजिट साइन आपण काय करतो, वरती मल्टिप्लाय करतो आणि खाली डिवाइड करतो. ठीक आहे. विच इज इक्वल टू दिस a minus b, a plus b is nothing but our a square minus b square, d square. What is the value of b square? 4 square is 16 into this sin 2x. Again, what is the value of a here? Okay, what is the value of a here? a ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. a स्क्वेअर किती येणार? 4. मग d स्क्वेअर च्या ठिकाणी किती पुट करणार मी? -4. ओके, विच इज इक्वल टू e टू द पॉवर -x इनटू दिस ब्रॅकेट d plus 4 डिवाइडेड बाय -4 -16 इनटू दिस sin 2x. ओके, दिस इज माय -20 e टू द पॉवर -x डिवाइडेड बाय -20 आणि हा ब्रॅकेट मध्ये आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x प्लस 4 into sin 2x, which is equal to e to the power -x divided by -20. What is the derivative of sin 2x? 2 into cos 2x plus 4 into sin 2x. This is my required pi. Therefore, pi is equal to e to the power minus e to the power x divided by 20 into this 2 cos 2x plus 4 sin 2x. This is my required pi of the given differential equation, and the general solution of this differential equation is given by y is equal to this complementary function cf and this particular integral pi. Write down the value of cf from this term, write down the pi from this term. We will get our required general solution. We will solve one more example on this type. Okay, this is our third example on the article f of x is equal to e raised to x into v. Now what is the example? D square plus 2d plus 1 of y is equal to x into sin hyperbolic x. बघा आता हा sin hyperbolic x दिलाय तुम्हाला, sin hyperbolic x. ह्याच्यामध्ये e raised to x किंवा e raised to minus x कुठं काय फंक्शन दिसत नाहीये, पण आपण ह्याचा फॉर्म्युला शिकलेलो आहे. आधी ह्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल आणि त्याला कन्वर्ट ह्या टाइप मध्ये करून मग ह्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन cf फाइंड करूया. d square plus 2d plus 1 is nothing but d plus 1 bracket square is equal to 0 and d is equal to -1 comma -1. Roots are repeated. Okay, that's why cf is given by cf is equal to c1 plus c2x, which root is repeated? -1. That's why this is right as, it will be right as e raised to -6. Now pi is equal to 1 upon this d plus d square plus 2d plus 1 into this x into sin hyperbolic x. Now we know that the formula for the sin hyperbolic x, okay, which is equal to 1 upon this d square plus 2d plus 1 into this x. Now we are know the formula of sin hyperbolic x. What is the formula? Here value of a is 1. That's why we are writing e raised to x plus minus e raised to minus x divided by 2. This 1/2 is constant, taking outside this f of d, and multiply this term, will get 1 upon this d square plus 2d plus 1 into this x e raised to x minus 1 upon this d square plus 2d plus 1 into this x e raised to -x. This is our value 1/2. Now take this e raised to x on this side. e raised to x ह्या बाजूला घेतलं आणि इथं काय करणार आता, x च्या ठिकाणी जिथे जिथे d दिसते तिथे d plus 1 पुट करणार मी. d plus 1 bracket square plus 2 into d plus 1 plus 1 into this x as it is minus, इथं सुद्धा सेम, इथं काय करणार आहे, e raised to -x ह्या बाजूला येईल, e raised to -x 1 upon this d minus 1 bracket square plus 2 into d minus 1 plus 1 into this x, which is equal to this 1/2 as it is. Okay, this e raised to x is also as it is. Now expand this term, d square plus 2d plus 1 plus 2d plus 2 plus 1 into this x minus e raised to -x as it is.
1 upon this d square minus 2d plus 1 plus 2d minus 2 plus 1 into this x. Now this, which is equal to 1 half in this bracket e raised to x 1 upon this d square, okay, plus 2d plus 2d 4d plus 1 plus 2 3 3 plus 1 4 into this x as it is, okay, minus e raised to minus x into this 1 upon this d square as it is, minus 2d plus 2d cancel each other, 1 plus 1 2, this 1 plus 1 2, this minus 2 cancel with each other, it remains with only d square into this x. Now this 1 upon d square is nothing but 2 times integration of this x, okay, which is equal to, now we have to find the pi of this term only. So for that, what we are doing, this e raised to x as it is, okay, we are writing here d plus d square plus 4d into this x minus e raised to minus x into 1 upon d, and apply the first time integration of x into dx, which is equal to this 1 half as it is into this e raised to x. We are taking 4 from this term, okay, taking 4 is common from this term, will get 1 plus d square upon 4 plus 4d upon 4, okay, plus into x minus this e raised to minus x as it is into 1 upon d is also as it is. What is the integration of x? X square upon 2, okay. Now for the next method, next step is there, which is equal to this 1 half as it is, okay, in this bracket. What we are doing, this e raised to x upon 4 is also as it is into, आता ह्या दोघांचा बेस सेम आहे, म्हणजे ह्या दोघांची डायरेक्टली आपण ऍडिशन करू शकतो. 1 upon this bracket 1 plus d square plus 4d upon 4, this is value of d, this bracket into this x minus, yes, now apply once again integration e raised to minus x as it is, okay, and this 2 is constant, taking outside the integration, and integration of, what is the integration of x square into dx, okay, which is equal to 1 half into this e raised to x upon 4. Now this term become 1 plus d square plus 4d upon 4 to the inverse into x minus e to the power minus x upon 2. What is the integration of x square? X cube upon 3. This bracket is complete, which is equal to 1 half as it is in this bracket e raised to x upon 4. Now this मधलं साइन काय प्लस आहे, ठीक आहे, आणि ते इनवर्स आहे. ही माझी d ची टर्म झाली. कितवा डेरिव्हेटिव्ह 0 होतोय? पहिला डेरिव्हेटिव्ह x येतोय, दुसरा डेरिव्हेटिव्ह काय तो 0, म्हणजे दुसऱ्या पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ह काय येतात माझे 0 येत आहेत. म्हणजे इथे मी फक्त एक जरी एक्सपान्शन केलं तर सफिशियंट आहे. 1 minus d square plus 4d upon 4, okay, this term complete into x minus this 2 into 3 6 x cube into e raised to minus x divided by 6, okay, which is equal to this 1 half as it is into this e raised to x upon 4, multiply this x to the bracket x minus here separately d square plus 4d upon 4 into this x, okay, this bracket is completed. Now this minus x cube into e raised to minus x upon 6, okay, which is equal to, so I am writing here 1 half as it is in this bracket e raised to x upon 4 into this bracket, ह्या x ने आतमध्ये मल्टिप्लाय केले मायनस, सिमिलरली ह्याला आपण मल्टिप्लाय करून घेऊया, d square into x plus 4d into x divided by 4, this bracket is complete, minus x cube into e raised to minus x upon 6, okay, this bracket is complete, which is equal to 1 half as it is in this closure bracket e raised to x upon 4 in this open bracket x minus derivative of 2 times derivative of x, first derivative is 1, second derivative is 0, that's why this term is 0, okay, 0 plus 4 into derivative of x is 1 divided by 4, this bracket complete, x cube minus e raised to minus 6 divided by c, which is equal to this 1 half, okay, this e raised to minus x upon 4 in this bracket, small bracket, x minus this 0 plus 4 into 1 4, 0 plus 4 divided by 4, this term minus x cube into e raised to minus x upon 6, okay, this is our required pi of this differential equation, and the general solution is given by y is equal to cf plus pi. Now तुम्ही पुढच्या स्टेप मध्ये काय करू शकता, ह्याने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं, ह्याने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं, आणि हा 1 हाफ ने सगळ्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालतं, एवढं सिम्प्लिफिकेशन केलं तरी चालेल, किंवा इथे ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. दिस इज ऑल्सो
required pi of this differential equation. This is very simple. If we are going a step by step, then we will get easily answer of this questions. Okay, it's very easy. Now I am giving 4 example for try for solving more example at home homework for the homework. Please try it, and if you any problem, any query, please ask me anytime. Okay, we will see homework now. Now these are the example for solving the homework. D square minus 1 of y, which is equal to x into cos hyperbolic x. Convert this cos hyperbolic x in exponential form and try to solve this. This d square plus 4 of y is equal to e raised to x into cos x. I think this is very example, very easy example. This is also very easy example. Now d cube minus 3d square plus 3d minus 1 of y, which is equal to x to the power minus 1 half into e raised to x. Okay, this is also very easy example. Please try to solve this example. If you have any query, then write a comment in a comment box. I will give a solution of this example if you have any problem. Otherwise, please try to solve this example, and also more try to solve example from any book regarding with the particular integral. Okay, thank you for watching my video. Thank you very much. Still if you are doing still you are not subscribing my channel, please like and subscribe. Thank you very much from watching my for watching my video. Thank you.